असं आहे की अधिकृतपणे तर 19लाही नाही आणि आताही नाही कोणी त्यांना ऑफर दिली नाही. शेवटी नात्याच्या आधारे, रिलेशनच्या आधारे, "हाय सुशीलजी, येणार की नाही? किंवा मुलीला जरी पाठवणार की नाही?" असं कोणीतरी म्हटलं असेल. नितीनजी गडकरींसारखे आमचे नेते आहेत, हे जगनमित्र आहेत. आत्ताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या. तर त्यातले समजा कोणी म्हणाला असेल, तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार नाही किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार नाही. राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्षे कळत नाही कधी झालेली. इतकी ती गुप्त असते. त्यामुळे इतक्या जाहीरपणे मी आलो आणि सगळे नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेऊन आलो. ते प्युअरली नाट्यसंमेलनाचा विषय होता. जेव्हा केव्हा त्यांची राजकीय भेट होईल, माहित नाही होईल की नाही, त्यावेळेला तुम्हाला कधी कळणार पण पण नाही. दादा खरं तर प्रणितीताई या खूप तरुण तडफदार आहेत आणि नेतृत्व क्षमता चांगली आहे. 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. असे आज नेते आमच्या आपल्याकडे प्रदेश अध्यक्षांसहित, प्रवीण दरेकरांसहित सगळ्यांनीच असं म्हटलं की सुशीलकुमार शिंदेसारख्या काही फॅमिलीज या महाराष्ट्र राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की ज्यांच्यावर कधीही कोणी शिंतोडे उडवले नाही. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणितीताई पण आहे की ज्या आक्रमक आहेत, पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत. तर अशी सुसंस्कृत फॅमिली, अशा आक्रमक प्रणितीताई त्या भारतीय जनता पार्टीत आल्या तर आम्ही स्वागतच करू. पण अशी कुठलीही ऑफर ना बीजेपीने दिली किंवा अशी कुठलीही इच्छा ना त्यांनी व्यक्त केली. तिथे सांगितलं ना, आता पडदा उघडून गेला, नाटक सुद्धा चालू झालं तरी अजून तुम्ही झोपेत आहे वाटतं. नाही, आता चंद्रकांत दादा असं म्हणाले की भाजपच्या कुठल्या नेत्याने ऑफर दिली कल्पना नाही, मात्र नितीन गडकरी हे त्यांचे चांगले मित्र आहेत. त्यांनी कदाचित बोलता बोलता असं म्हटले असतील की सुशीलकुमारजी आपण किंवा प्रणितीताई यांना पक्षामध्ये आपण यावं अशी ऑफर दिली असेल. त्यांनी असा अंदाज व्यक्त केला. त्यांच्यापैकी कोणीही म्हटलेलं नाही आणि ज्यांनी मला ऑफर दिली ते नाव मी सांगणार नाही. काय हे गुप्त गोष्टी असतात, कसं सांगणार. पण चंद्रकांत दादा असं देखील म्हणालेले आहेत की महाराष्ट्रातल्या राजकीय चांगल्या सुसंस्कृत घराण्यापैकी सुशीलकुमार शिंदे यांचं एक घराणं आहे. तर प्रणितीताई जर का आमच्या पक्षात आल्या तर आम्ही त्यांचे स्वागत करू असं म्हटलेलं आहे. या त्यांना वाटतं असं, ऑफरकडे आपण कसं पाहताय जाहीर ते वाटतं त्यांना. आता ते प्रणितीच्या मनामध्ये काय आहे, ती इंडिपेंडंट आहे. मी काय करू शकतो. शी इज मॅच्युअर. त्यांनी असंही म्हणाले की सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदे दोघे आले तर भाजपमध्ये त्यांचं स्वागतच आहे. ते तुमचंही नाव घेतलं. स्वागत तर करणारच ना. स्वागत आल्यानंतर स्वागत केलंच पाहिजे. भाजपचे नेते आशिष देशमुख असं म्हणतात की 2 माजी मुख्यमंत्री काँग्रेसमधले त्यांचं भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मला माहिती नाही कोण आहे दुसरे ते, मी तर नाही.